श्री शनी देवा, सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनी देवा। सत्याचा सागर सोरेसोत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आम्हांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करताना हा परमार्थ कसा असावा। सांसारिक जीवनातून प्रवास करत असताना पारमार्थिक जीवनाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येकांना एक मोठी अपेक्षा असते की आम्ही केलेलं फळाचं पुढच्या पिढीला तरी तो आधार व्हावा। जसं बुडत्याला काडीचा आधार असतो तसं प्रत्येक माता पित्यांचं प्रबळ इच्छा असते की आमचं पुण्य कुटुंबियांना पुढच्या पिढीला प्राप्त व्हावा। पण हे करत असताना जेव्हा आपण साधनेला बसतो, ध्यानाला बसतो, पारायणाला बसतो, ग्रंथाचं अध्ययन करतो, मंथन करतो, चिंतन करतो, मनन करतो आणि त्यातलं काय बोध, जसं दही घुसळलं की ताकातनं लोणी निघते का पाहतो, पण लोणी निघते पण लोणीतनं पुढे काय करायचं हे लक्षात राहत नाही काही लोकांच्या। लोणीतनं तूप काढण्यासाठी किती टेम्परेचरमध्ये त्याला उष्णता द्यावं लागते हे मात्र काही लोकांना माहीत नसतो। म्हणून शिव संप्रदायामध्ये जे आचार, सदाचार, जे शिवाचार, जे आचार सांगितलेले आहेत ते आचार कशा पद्धतीने असावा, आपली ठेवण कशी असावी, साधनेला बसल्यानंतर कुणीकडे तोंड करून बसावा, आपण कमरेत ताटच का बसावा, आपण डोक्यावर पदरच घेऊन का बसावा, कपाळावर कुंकू लावूनच का बसावा, बसत असताना ती जागा स्वच्छच का असावी, साहित्य सगळे एकत्र आहे का नाही पाहूनच का बसावा, ह्याचे आचार आहेत। हे आचार आपण पाहत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। मग आधीमध्ये टाइमपास म्हणून मोबाईल शेजारी ठेवतो, त्यातलं कोणाचं मोबाईल वाजलं की ते पूजापेक्षा महत्त्वाचं असतो। जीवनाचा जो सार्थ करणारा आहे, सृष्टीचा राजा आहे, ह्या सृष्टीमध्ये दडलेल्या सर्व रत्नाचा राजा आहे, तर राजाला मात्र आपण विसरतो आणि मोबाईल कानाला लावून गप्पा मारत बसतो। इथंच आपण फसतो, इथंच आपलं पुण्य संपला, पुण्याचा क्षय होऊन जातो। गॅसवर काय ठेवलेला असतो, थोडंसं वास कोंदट आला की आपण पूजा सोडून उठून जातो। पूजा सोडून उठून जाणं किंवा इतरत्र लक्ष देणं म्हणजे मृत्यूला सामोरे जाणं। हे किती लोकांना माहिती आहे? कुणालाही माहीत नाही। मृत्यू साक्षात यमाला सामोरे जाणं। जसं शिवसंप्रदायामध्ये आचार विचार ईश्वराचार्य जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे गणाचार्य म्हणून सांगितलेलं आहे। आपण प्रत्येक संप्रदायामध्ये जातो, प्रत्येक सद्गुरूंचे आपण अनुग्रह घेतलेला आहे, दीक्षा घेतलेली आहे, असं आपण छाती ठोक म्हणतो,
पप्पणतो छाती ठोक सांगणारा एकही जीवप्राणी सांगत नाही ते तत्व काय आहेत, माझ्या सद्गुरूंचे विचार कुठले आहेत, माझ्या सद्गुरू कुठल्या देवतेची उपासना करतात. ते तसे देवतेचे उपासक आहेत, म्हणजे ते त्याचे गण आहेत, त्याचे शिपाई आहेत, त्याचे पाईक आहेत, त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत. तसं आपण सुद्धा प्रपंच करून जेव्हा साधना करत असतो, साधना करत असताना ज्या गुरूंची अनुष्ठान घेतले, दीक्षा घेतलेली आहे, अनुग्रह घेतलेले, त्यांचं नामस्मरणच करत नाही. सुरुवातच इथून होते. प्रथम आपण ज्या सद्गुरूंची अनुग्रह घेतलाय, दीक्षा घेतलेली आहे, माळ घातलेली आहे, तुमच्या साध्या भाषेत त्यांचं प्रथम स्मरण करायचं असतो. ते म्हणजे शिडी असतात. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी आपण घरामध्ये जशी शिडी असते तशी शिडी असते. तेव्हाच आपण पहिल्या टप्प्यातनं दुसऱ्या टप्प्यात जाऊ शकतो. तसे शिवसंप्रदायामध्ये सिद्धांत शिखामणीमध्ये 64 गणाचार्य सांगितलेले आहेत, 64 प्रकार सांगितलेले आहेत. त्या 64 प्रकारामध्ये प्रथम जे आहे त्यातले उपप्रकार आहेत ते 7 सांगितलेले आहेत. 7 उपप्रकार सांगितलेले. 7तला पहिला प्रकार आहे कमीत कमी खोटं बोलणं. किती जणाला जमतो मला काय कळत नाही, मला काय माहित नाही, पण मला तरी जमतं, मला तरी जमतं म्हणून मी तर व्यासपीठावर आहे. लक्षात ठेवा, हे त्याचं सामर्थ्य आहे, हे सत्याचं सामर्थ्य आहे. ज्यांनी सत्य निर्माण केला, सत्य हेच धर्म मांडला, तो त्याचा आहे पाईक मी आहे. म्हणून मी इथं तुमच्या समोर बसलेला आहे. कमीत कमी खोटं बोलणं आणि जास्तीत जास्त सत्य बोलण्याचा प्रयत्न करणं हा गणाचारातला पहिला प्रकार आहे. महाभारतामध्ये द्रोणाचार्याकडे कौरव आणि पांडव सगळेच शिक्षणासाठी त्यांच्या आश्रमामध्ये होते. सगळेच होते, लहान लहान बालक होते त्यावेळेस, सगळेच होते. द्रोणाचार्यांनी एक वाक्य दिलं, हे पाठ करून या. सत्यवद धर्मचर, सत्यवद धर्मचर हे वाक्य होतं. त्यांना सांगितलं की हे पाठ करून या. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी सांगितलं आम्हाला पाठ झालेला आहे. युधिष्ठिरांना विचारण्यात आलं, तो म्हणाला मला पाठ झाला नाही. द्रोणाचार्यांना वाटलं की हा थोडासा अभ्यासाकडे लक्ष दिला नसाल, म्हणून 1-2 दिवस गेले. परत गुरुजींनी विचारलं, तो म्हणाला अजूनही पाठ झाला नाही. गुरुजी म्हणाले सगळ्यात मंद बुद्धीचा सुद्धा जो कौरवामध्ये आहे त्याला पाठ झालाय, तुला कसं पाठ झाला नाही? तो पाठ झाला पाहिजे. कालांतराने गुरुजींनी विचारायचं सोडून दिलं, युधिष्ठिरांना विचारायचं सोडून दिलं. पण 15 दिवसानंतर त्याला पाठ झाल्यानंतर युधिष्ठिरांनी द्रोणाचार्यांना सांगितलं, गुरुजी मला पाठ झालेला आहे. गुरुजींनी विचारले इतकं उशीर का लागला? गुरुजी पाठ करणं सोपं आहे, आचरणात आणणं अवघड आहे. पाठ करणं सोपं आहे, आचरणात आणणं अवघड आहे. मी सत्य जोपर्यंत माझ्या अंगी उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगू? मला सांगण्याचा अधिकार नाहीये. ज्या अर्थी मी सत्य वागत नाहीये, सत्य बोलत नाहीये, सत्य वद म्हणजे मुखातनं धर्मासाठी धर्म आचरण करताना सत्य बोला, मी कसे बोलू? म्हणून मी 15 दिवस त्याचं प्रॅक्टिकल केला, प्रॅक्टिस केला, अनुभव मी स्वतः आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आणि मी आचरणात आणला, त्याचा अनुभव घेतला, अनुभूती घेतली. आता मला पाठ झालाय म्हणून सांगितलं.
ह्याला म्हणतात गणाचा चार्य. तो गणाचार्य त्या गुरुजींचा तो पाईक. आपण ज्या देवतेचे उपासक आहेत, कमीत कमी त्या देवतेची इतरत्र माहिती सुद्धा आपल्याला हवी आहे. पुढच्यानी केलं म्हणून मागच्यानी तेच करायचं. तत्व विचारलं काय माहित नाही. मनुष्याचे तत्व वेगळे आहेत, देवतेचे तत्व वेगळे आहेत, गुरुजींचे तत्व वेगळे आहेत, अनेकांचे तत्व वेगळे वेगळे आहेत. जो गणाचा आचार्य होत नाही तो त्याला जीवनामध्ये मुक्ती मिळत नाही. तो जिवंत असूनही नरक यातना भोगतोय. त्याचा अर्थ असा आहे, बुद्धिहीन. बुद्धिहीन कोण आहे? आपण कुणाला म्हणतो? एखादा घरामध्ये चुकला, एखादा घरामध्ये जर वेडवाकडं वागत असेल, सांगून सांगून जर सुधारणा होत नसेल, त्याला आपण गाढव म्हणतो. आचार्याने संस्कृतमध्ये गंधर्व म्हणलेला आहे. गंधर्व त्याला गाढव म्हणलेला आहे, बुद्धिहीन. तो मनुष्य असून सुद्धा संप्रदायामध्ये 4 ठिकाणी बुक्का लावला म्हणजे तो आचार विचारशील होऊ शकत नाही, आचारहीन होऊ शकतो. जो आचरणातच आणत नाही, जो देवतेचे तत्वच मानत नाही, ज्याची उपासना करतो त्या देवतेची महती त्याला माहीत नसेल तर तो बुद्धिहीन. बघा, गाढव या दिवसामध्ये सावलीत थांबतो. एखाद्या इमारतीची बिल्डिंगची सावली असेल तिथे थांबतो. आणि उन्हाळ्या दिवसामध्ये वैशाख महिन्यामध्ये काळ्या मातीमध्ये चरायला जातो. आणि हिरवं जिथं असेल ते हिरवं चरत नाही. तो गाढव म्हणतो, हे उद्या चरूया. अजून पुढे जातो, हे परवा दिवशी चरूया. त्याच्या पुढे जातो, त्याच्या पुढे जातो. 7-8 दिवसांनी आपण रोज म्हणतो, हे आता उद्या खाऊया, परवा दिवशी खाऊया. 3ऱ्या दिवशी, 4थ्या रोजी, 5व्या दिवशी संध्याकाळ होते. तो गाढव परत घरी येतो. गवत चरत नाही, तो घरी येतो. परत सकाळी सुटतो. सकाळी सुटला की परत तोच करतो. तोच म्हणतो 5-6 दिवसांनीच परत चरू. तोपर्यंत दुसरे गायी चरून जातात. आणि हा असाच गाढव न चरताच मरून जातो. तुम्ही ज्ञानात आहात, ज्ञानाच्या सागरामध्ये आहात, अमृताच्या धारा तुमच्या मुखामध्ये लागलेल्या आहेत, तरी आपण आज नाही उद्या आपलं वय झालंय का? आज गटारी अमावस्या आहे, चला हाडकं फोडा, अशी आपली बुद्धी होते. आजचं उद्या, आजचं उद्या, आजचं उद्या करता करता मृत्यू यमराजा कधी येईल तुमच्या नशिबात काय सांगता येतं का? कधी सांगता येणार नाही. म्हणून 64 शिलातला पहिला उपशिलातला सत्यवद हे पहिलं शील आहे. तो दुसरा शील आहे, जे काय आपण सत्य बोलतो, सत्य बोलण्याने एखाद्याचं घर जळता कामा नये. जर खरं सत्य आहे तर त्या सत्याने एखाद्याचं घर जळता कामा नये याची मात्र दक्षता घेणं काळाची गरज आहे. जर मी सत्य सांगितलं तर तुम्ही कुणी बसणार नाही, पण त्याला सौम्य करून, त्याला वेगळ्या पद्धतीनं, सर्वसामान्याला पचल, सर्वसामान्याला रुचल, सर्वसामान्यांच्या ध्यानात येईल, सर्वसामान्यांच्या लक्षात येईल, या पद्धतीनं सांगितलं पाहिजे. म्हणजे माझ्या सत्य सांगण्याने सुद्धा इतरांचं नुकसान होऊ नये, हे त्या आचारातला दुसरा आचार आहे. आता ह्याचं साधं उदाहरण देतो तुम्हाला. एक माऊली रस्त्याने पळत होती, धावत होती, पदर खवलेली होती, साडी खवलेली होती आणि जोरात पळत होती. मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा ही म्हणत ओरडत होती. मागे पाहिलं तर एक दारुडा कोयता घेऊन मागे लागलाय. तुला तुकडेच घालतो, थांब म्हणतोय. आणि ती माऊली पुढे पळते, पुढे पळते. घाम सुटलाय, दम आलाय, दम लागलाय तिला. पण रस्त्याने एक साधू चाललाय, रस्त्याने एक साधू महाराज चाललाय.
आणि साधू महाराजांनी ते पाहिला, ती बाई माऊली गेली निघून, पण तो जो पुरुष होता, जो दारुडा होता, त्यांनी त्या साधूला विचारलं की आता एक इकडे बाई गेली का? साधूने काय सांगावं? काय सांगावं? खरं सांगावं? खरं सांगितलं तर तिचा जीव वाचल का? मग सत्यवत मी सांगितलं तुम्हाला, मी शिक्षण आता देतोय, तर सत्य सांगितल्याने त्याचा प्राण जाईल, पण प्राणही जाऊ नये आणि सत्यही मरता कामा नये, ह्याचं मध्य त्यांनी साधला. तो म्हणाला, ज्यांनी पाहिलं त्याला बोलता येत नाही, ज्याला बोलता येते त्याला दिसत नाही. ज्यांनी पाहिलं, डोळ्यांनी पाहिलं, त्याला बोलता येत नाही, ज्याला बोलता येतं त्याला दिसत नाही. तो दारोडा म्हणाला, हा मूर्ख आहे, हा मूर्ख आहे, म्हणून तो दुसऱ्याच रस्त्याने गेला, तो महिलाचा प्राण वाचला. तो महिलाचा प्राण वाचला ना तिथे. तसं कुटुंबामध्ये सुद्धा आपण सत्य बोलताना जर काळजीपूर्वक सत्यतेची पडताळणी करून, जेणेकरून इतरांचं नुकसान होऊ नये, इतरांचे वाद वितांड माजू नये, याची दक्षता घेऊन जर तुम्ही पाळला तर तुम्ही खरेच गणाचार्य आहात, लक्षात ठेवा. सारखा हाताला सवय लागलेली असते, कुणाचं बी वरवडायचं, कुणाचं बी लुटायचं, कुणाचं पाकिट मारायचं, कुणाचंही हात इतके, ह्या हाताने तुम्हाला जीवनात गुंतवण्याचे सामर्थ्य या हातामध्ये आहे आणि जीवनामध्ये जीवनाची घडी बसवण्याचंही सामर्थ्य या हातामध्ये आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्या गणाचार्यामध्ये सांगितलेलं आहे, तिसरा आचार आहे, तुम्ही अंतरुणातनं जेव्हा उठल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताकडे पाहावं, तुम्ही तुमच्या हाताकडे पाहावं, हाताच्या रेषाकडे पाहावं आणि हाताला नाजूकरित्याने सांगावं, देवा रे हाता, तू आज आमचं चांगले दिवस घालव, तुझ्यामुळं आमचं घडी विस्कटीत होऊ नये आणि आमची घडी बसावी. ह्या हाताने चुका होऊ शकतात ना, हाताने वाद वितांड माजू शकतात ना, हात चोरी करू शकतात ना. ह्या हातामध्ये कंगन आहे, ते सोन्याचे कंगन घालून फिरण्यासाठी हात दिलेले नाहीत, ते हात दिलेले दान करण्यासाठी दिलेले आहेत, लक्षात ठेवा. त्या हातात दान करण्यासाठी दिलेले आहेत, एखाद्याला मदत करण्यासाठी दिलेले आहेत, एखाद्याला सहकार्य करण्यासाठी दिलेले आहेत. हे हात त्याच्यासाठी आहेत. म्हणून हाताला प्रथम नमस्कार करा, असं शिवाचार्यामध्ये सांगितलेलं आहे, शिवसंप्रदायामध्ये सांगितलेलं आहे. हाताला प्रथम नमस्कार करा. तो दुसरा आचार आहे, तो इतरांना नमस्कार करा, जेणेकरून इतरांना नमस्कार केल्याने शत्रुत्व संपून जातो आणि मित्रत्वाची पहिली पायरी सुरुवात होते. सुनेने सासूला नमस्कारच करावा. का करावा? न का बोलना, तिनं मिश्रीचा डबा परंपरेनुसार न का देना, चालेल, पण ह्या हाताने नमस्कारच करावा, जेणेकरून तो दिवस भर सासू आपल्याकडे आपल्या मुलीसारखे पाहिल. ह्या हाताने दान करावा, या हाताने दातृत्व करावा, हे सांगितलेलं आहे. हे धर्माने शिक्षण दिलेलं आहे आपल्याला, पण त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आपण म्हणतो मोबाईल सांगतो तेच खरं. नवऱ्याला बायको आवडणार, बायकोला नवरा आवडणार, पण मोबाईल आवडतो. इतकं प्यारा, झोपले की जवळ, उठलं की जवळ, बाथरूमला गेले की जवळ, आल्या आल्या आपण पहिलं बघतो काय काय कुणाचं काय काय आलंय. एवढा आवडीचा असावा. मोबाईल पण जग जवळ आलं. मोबाईलमुळे अनेक फायदे झालेत, पण फायदे करून घ्यायचे का तोटे करून घ्यायचे, तसा हात सुद्धा असंच आहे. तुम्ही फायदा करून घ्यायचा का तोटा करून घ्यायचा तुमच्या हातात आहे. हात म्हणजे मोबाईल आहेत. हाताने हातवारे वेडे वाकडे केला तर वाद तयार झाला, आणि त्याच हाताने दोन हात जोडला तर मित्रत्व तयार झालं. एवढं सामर्थ्य हातामध्ये आहे, लक्षात ठेवा. याच्याकडे आपण पाहिलंच नाही, त्याच्याकडे किरकोळ गोष्ट आहे याच्याकडे दुर्लक्ष करतो. मोठ्या मोठ्या गप्पा प्रवचन कीर्तन ऐकून काही उपयोग नाही. खदा खदा हसाल, पोट भरून हसाल,
तेवढ्यापुरतं बरं वाटेल, खिशाला चाट बसल, पैसे पाकिट घेऊन जाईल, पण खरं आचरण शिकवणारा या कलियुगामध्ये जन्माला यायला पाहिजे. लक्षात ठेवा, खरं आचरण शिकवणारा हाच खरा देव असतो. लक्षात ठेवा, त्याच्याकडे देवत्व असतं. कडू औषध आहे पण पचनी पडलं पाहिजे. बरंच वेळा हे कानाने वाईट ऐकायची सवय लागलेली असते आपल्याला. सकाळी उठल्या उठल्या आपण भिंतीला कान लावतो. सासूनं तर काय बोलत नसेल बरं का, पलीकडे शेजारणीला. सासरा तर काय बोलत नसेल, नवरा तर काय म्हणत नसेल. ह्या कच्च्या कानामुळं आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊन गेलं. हे कान सोन्याचे कुंडल घालण्यासाठी दिलेलं नाहीये, संतांची वाणी ऐकण्यासाठी दिलेलं आहे. लक्षात ठेवा, संतांची वाणी, पवित्र वाणी या कानावर पडलं तर आपलं चारित्र्य बदलून जाईल. आपलं संपूर्ण चारित्र्य बदलण्याचं सामर्थ्य फक्त या कानामध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि ते तुम्ही साध्या साध्या गोष्टी करू शकताय. खूप अवघड गोष्टी नाहीत, खूप अवघड नाहीत. कोण काय करतं, कोण काय म्हणतं, याच्यापेक्षा मी काय करतो, मी किती समाजाच्या हिताचं काम करतो, माझ्या हाताने काय करतो, माझ्या नजरेने काय करतो. कुणाचा आनंद जर माझ्या स्मित हास्याने जर मिळत असेल, एखाद्याचा क्रोध जर नष्ट होत असेल, तर जरूर मी ते करावा, जरूर करावा. लक्षात ठेवा. आणि ते केलं तरच हा आचार आहे. लक्षात ठेवा, 64 आचारातला हा पहिला, आचारातला हा 7वा आचार आहे. की आपण करतच नाही, हे जरूर करा. साधनेला बसत असताना जागा स्वच्छ असावी, मच्छर नसावा, ढेकणं नसावे, पिसू नसावा, जेणेकरून आपली साधनाच बाजूला राहून जाईल, वेगळी साधना होऊन जाईल. आपलं लक्ष विचलित होता कामा नये. आपलं मन, मनगट आणि बुद्धी याचं एकजीव करायचं असेल तर गणाचार्य झालाच पाहिजे. एखाद्या शिष्याच्या, एखाद्या सद्गुरूच्या चरणावर लोटांगण घातलाच पाहिजे. तोच मोक्षाला जाऊ शकतो, दुसरा कोणीही जाऊ शकणार नाही.